जेव्हा कुठलं पण ई-वेस्ट येतं सर, तर 100% त्याचं रिसायकलिंग करणं शक्य असतं का? मला ते हो, रिसायकलिंगची येस. प्रोसेस ॲक्चुअली जाणून घ्यायची आहे. जे रिसायकल होत नाही, ऑलमोस्ट म्हणजे यू कॅन से की 100% रिसायकलिंग होतं, बट काही रेसिड्युअल्स असतात. की फॉर एक्झाम्पल एक तुम्ही लॅपटॉप आहे, खूप दिवस तो यूज नाही केला आहे आणि त्याच्यामध्ये धूळ जमा झाली आहे. तर ती जी धूळ आहे ना, ती पण शरीराला अपायकारक आहे. कारण ती त्या बरं. टॉक्सिक मेटल्स आणि मिनरल्सच्या सोबत राहिलेली आहे आणि ती धूळचं काय करायचं मग? इट्स अ बिग क्वेश्चन ना, की बरोबर. ती धूळ आपण तो भंगारवाल्याला दिले तर तो काय करेल? बट फॉर्मल सेक्टरमध्ये आली तर काय करणार? मग त्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्याच्यामध्ये ती धूळ तुम्हाला एकत्र करायची आहे. ती धूळ एकत्र करून ती MEPL नावाची रांजणगावमध्ये संस्था आहे, जी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, की त्यांच्याकडे ती डिस्पोज ऑफ करायला द्यायची आहे. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत, की ज्या पार्ट अँड पार्सल ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत किंवा काही वस्तू आहेत, की ज्या रिसायकलर होत नाही आहेत, तर त्या रेसिड्युअल म्हणून त्या अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, की जे गव्हर्नमेंटनी मॅन्डेट केलेलं आहे, की तुम्हाला जर पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स हवं असेल, तर तुमचं ते MEPL सोबत ॲग्रीमेंट असायला हवं, तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट असायला हवं, तेव्हाच तुम्ही ते काम करू शकता. म्हणजे रिसायकलिंग होतं, आपण म्हणू शकतो की 99% इज रिसायकल्ड, अच्छा. बट 1% जे काही रेसिड्युअल्स राहतील, तर त्या अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, की ज्या चांगल्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावतात. म्हणजे काय, की 0% लँडफिलमध्ये जायला हवं मटेरियल, की 0% आपण त्या पर्यावरणात नाही जायला पाहिजे. त्याच्यासाठी हे फॉर्मल सेक्टर काम करतं. ओके. म्हणजे लॅपटॉपमध्ये असलेली धूळ पण इतकी टॉक्सिक होऊ शकते, डेंजरस हे आहे, इट्स डेंजरस आहे. फार एनलाइटनिंग हो. होतं माझ्यासाठी. नवीन माहिती होती. एक प्रश्न पडतो सर मग या सगळ्यामध्ये, की सरकार तर एन्करेज करतंय लोकांना, की ई-बाईक वापरा किंवा ई-कार वापरा. इलेक्ट्रॉनिक गाड्यांचं एन्करेजमेंट होतीये. शिवाय इतके चार्जिंग स्टेशन्स निघतायत. पण कधी ना कधी 10 वर्षांनी, 15 वर्षांनी ही गाडी खराब होणार. गाडी खराब होणार याचा अर्थ बॅटऱ्या खराब होणार. बरोबर. आणि याच्या विल्हेवाटची आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ॲक्च्युली का? काय आहे, बेसिक आपण हे मुद्दा पाहायला पाहिजे, की आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत किंवा काही डेव्हलप्ड कंट्री आहेत. डेव्हलप कंट्रीजने आपल्याला काही प्रॉडक्ट्स असे दिले, की जे आपल्यासाठी आता आपल्याला घातक वाटत आहेत. हां, बट असं नाही आहे, की त्या वस्तू खराब आहेत. हां. म्हणजे जर तुम्ही काही लोकं म्हणतात प्लास्टिक इज बॅड, की तुम्ही प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक कमी वापरा. तर ते चांगलं आहे, की कमी वापरणे इज ऑल्वेज बेटर. किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आता मी तुम्हाला सांगतोय, अरे एवढे घातक आहेत. तर याचा अर्थ असा नाही आहे, की जो लॅपटॉप वापरतो तो घातक आहे. लॅपटॉप वापरताना घातक नाही आहे, पण तो डिस्पोज ऑफ करताना घातक आहे. तो प्रॉपर पद्धतीने डिस्पोज ऑफ व्हावं. तसंच जे काही इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमोशन गव्हर्नमेंट करतं आहे, इट्स अ गुड स्टेप, की जे आपल्या सगळ्यांना गरजेचंच आहे. बिकॉज वी आर डिपेंडंट ऑन फॉसिल फ्युएल्स, की जे ते आलं तर आपल्याकडे तरच आपण काम करू शकतो किंवा रशियाकडून घ्या, UAEकडून घ्या. बट आपल्याकडे इलेक्ट्रिक जनरेशनच्या फॅसिलिटीज आहेत, लाईक सोलर एनर्जी इज द बिग मीडियम, की जे आपण करू शकतो. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड बिग इंडस्ट्रीज इन इंडिया खूप चांगलं काम करत आहेत, की सोलर पॉवर कशी जनरेट करू शकतो. सो ह्या ज्या व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स, ह्या व्हेकल्स अतिशय चांगल्याच असणार आहेत आपल्यासाठी. आणि त्याच्यामधून जे निघणारं वेस्ट आहे, ते जर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावू शकलो आपण, तर ते घातक नाही आहे. अच्छा. सो इंडियामध्ये ऑलरेडी आजच्या डेटला जरी आपण विचार केला, तर 7 असे प्लेयर आहेत, 7 असे प्लेयर आहेत, की ज्यांनी रिसायकलिंगच्या सेटअप रेडी केलेत आजच्याच डेटला. इवन दो वी डोंट हॅव एनी व्हेकल, की जी 10 वर्षापासून काम करते. आत्ता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आल्या. अच्छा. बट तरीही अशा काही इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये झाल्यात, की ज्या 10 वर्षानंतर आपल्याला कामी येणार आहेत, आपल्याला अच्छा. उपयोगी ओके. पडणार आहे. सो यू नीड नॉट टू वरी, की आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय, मग त्याची बॅटरी रिसायकल कशी होणार आहे. सो नॉर्मली जेव्हा बॅटरी खराब होते, तर ती बॅटरी खराब आहे हे कधी सांगितलं जातं, की त्याची इफिशियन्सी रिड्यूस झाली आहे. बॅटरी खराब होण्याचं कारण काय, की इफिशियन्सी रिड्यूस झाली आहे. तो इफिशियन्सी ऑफ बॅटरी जर 60% 70% झाली, तर दॅट मीन्स दॅट बॅटरी इज नॉट युजफुल. तर ती व्हेकलची बॅटरी त्यांना ती कुठेतरी द्यावी लागणार आहे. मग देअर आर कंपनीज, की ही बॅटरी रियूज होऊ शकते. फर्स्ट ऑफ ऑल रियूज होऊ शकते, की कुठे रियूज होऊ शकते, की जिथे स्टेशनरी त्याचं ॲप्लिकेशन आहे, की त्यांना मूव्ह नाही व्हायचं आहे. बरोबर. 60% मला इथून कोल्हापूरला जायचं आणि माझ्या गाडीचं ॲव्हरेज जर 500 किलोमीटर असेल आणि ते 60% झाल्यावर ते माझी 200च किलोमीटर चालणार आहे, तर मग माझ्यासाठी युजफुल नाही आहे. बट एक्झॅक्टली.
तीच बॅटरी सपोज एक कुणी ऑर्गनायझेशन आहे जे स्टेशनरी बॅटरीज यूज करतात की त्यांना काहीतरी पर्पजसाठी लागते, तर ते 60% इज इनफ फॉर देम, किंवा ते सारखं चार्ज करू शकतात आणि यूज करू शकतात. दॅट इज वन यूज की रियूज होऊ शकतं. सेकंड जे रिसायकलिंग होऊ शकतं, की ह्या बॅटरीचं 100% रिसायकलिंग होऊ शकतं. त्याच्यासाठी इंडियामध्ये टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. ओके. काही वस्तूंची रिसायकलिंग प्रोसेस जाणून घ्यायची सर मला. म्हणजे टीव्ही असेल किंवा असं फॉर एक्झाम्पल मोबाईल असेल. कसं केलं जातं रिसायकलिंग? सो आपण एक टी व्हीचं उदाहरण घेऊया. सो नॉर्मली हां, एक तर सगळ्यात पहिले आपण क्लिअर करूया सगळ्यांना की वी आर नॉट रिसायकलर्स ॲज अ सर्व केअर. सो वी आर वर्किंग ॲज अ ॲग्रिगेटर इन बिटवीन द कंझ्युमर अँड द रिसायकलर. बट हे व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रोसेस माहीत असायला पाहिजेत की रिसायकलिंग मग ते काय करतात, तसं कसं करतात. सो टी व्हीमध्ये जर तो जुना टी व्ही असेल की CRT टी व्ही त्याला आपण म्हणतो, मोठा डब्बा आपल्याकडे यायचा, क्राऊन, व्हिडिओकॉनसारख्या कंपन्यांचा यायचा, तर त्याच्यामध्ये मर्क्युरी असतो. दॅट मर्क्युरी इज व्हेरी हार्मफुल आपल्यासाठी पण, एन्व्हायरमेंटसाठी पण. तर मग सगळ्यात अगोदर जेव्हा रिसायकलरकडे मटेरियल जातं त्याचं ते डिसमेंटलिंग करताना हे लक्ष देतात की तो मर्क्युरी प्रॉपर पद्धतीने रिकवर केला जाईल, की तो कुठेतरी स्टोअर केला जाईल असं, आणि मग त्याचं डिसमेंटलिंग होतं. सो जे प्लॅस्टिक पार्ट्स आहेत टी व्हीमध्ये, ते प्लॅस्टिक पार्ट्स हे प्लॅस्टिक रिसायकलरला दिले जातात. बिकॉज रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही सगळ्या टाईपच्या मेटल्सचं रिसायकलिंग करू शकताय. सो एक ई-वेस्ट रिसायकलर एक इकोसिस्टम आहे की प्लास्टिक रिसायकलिंगसाठी वेगळ्या मशीन्स लागतात, कॉपरचं रिसायकलिंग करायचं असेल त्याचं वेगळं मशीन्स लागतात. तर त्या मग प्लास्टिक विल गो टू द प्लास्टिक रिसायकलर, ज्या त्याच्यामध्ये मदरबोर्ड्स असतात. आपण नेहमी मदरबोर्ड म्हणतो, त्याला प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणतात, PCB. तर त्या PCBचं रिसायकलिंग करणारे वेगळी लोकं असतात. त्यानंतर स्मेल्टिंग करून त्याच्यामधून गोल्ड रिकव्हरी करणारी लोकं असतात. सो मला कालच संध्याकाळी समजलं, म्हणजे मे बी ते इंटरनेटवरती अवेलेबल असेल, बट आय गॉट टू नो की आदित्य बिर्ला एक खूप मोठा प्लॅन्ट गुजरातमध्ये घेऊन येत आहेत की ज्याच्यामध्ये हे गोल्ड रिकव्हरी होऊ शकते इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये, आणि दॅट्स अ गुड न्यूज फॉर ऑल द जे कंझ्युमर्स किंवा इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये. तर असे रिकव्हरी करणारे एक एक्सपर्टाईज रिसायकलर्स असतात की ज्याच्यामधनं गोल्ड, सिल्वर, कॉपर वगैरे होऊ शकतं. तर भारतामध्ये खूप कमी असे लोक आहेत की हे जे फॉर्मली करतात, बट आता चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होती आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रिसायकलर्सकडे ह्या गोष्टी रिसायकलिंग केल्या जातात. मग प्लॅस्टिकपासून परत ग्रॅन्युअल्स बनवले जातात, ग्रॅन्युअल्स परत रियूजमध्ये येतात. तसंच जे PCB असते त्याला श्रेडिंग केलं जातं, त्याच्यामधून सिल्वर, कॉपर जे काही वेगळं करायचं ते केलं जातं. अशा पद्धतीने हे रिसायकलिंगचं काम होतं. अच्छा.